पण इथून संपूर्ण एका डेपो मॅनेजरनी यांनी एटीआय प्रकारे संपूर्ण ग्रामीण भागात गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे नाहक जनतेला कोकणवासियांना घरी जायपर्यंत जवळजवळ 1000-1200 रुपये मोजाय रिक्षाला लागत आहे. विशाल कारभार असा 2 वर्ष होत आहे. माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की संबंधित मंत्र्यांना फक्त आपण घोषणा करू नका, प्रत्यक्षात ह्या जागेवरती येऊन किंवा चौकशी करावी आणि ह्या अशा डेपो मॅनेजरवरती त्या एरियावर कारवाई करावी, जेणेकरून गणपतीला सोयीस्कर असे चाकरमान्यांना आनंद लुटता येईल. प्रामाणिकपणे 4-4 तास घरी प्रवासी इथे मुंबईवर येऊन बसलेले आहे. हे आता आपण प्रत्यक्षात पाहिलेलं आहे. एवढी विनंती शासनाला आहे की आपण याच्यामध्ये मार्ग काढून जनतेला न्याय द्यावा आणि ह्या डेपोचा कारभार सुधारावा, एवढी विनंती आमची आहे जनतेची. अजून 1-1.5 तास झाला तरी पण लागली नाही गाडी. आता येते गाडी ती लागेल गाडी अशी सांगताय आम्हाला. कुठून आलात तुम्ही? कुठं जाणार आहात? वडोदरा जाणार आहे. कुठून आलात? बंगावरून. 1-1.5 तास झाला आम्हाला इथे गाडीचं ठिकाणी नाही. आता विचारलं आता येते गाडी सांगतात आम्हाला. काय करायचं तरी काय? इलेक्शन आलं, आम्ही द्यायला येतोय, सर्व काय येतोय. डेपोटी हे करा तुम्ही. खेड तालुक्यातील एसटी आगार खेड या आगारातून ग्रामीण भागात जाण्यासाठी एसटीची खूप गैरसोय झालेली आहे. ग्रामीण भागातील एसटीची वाट पाहत असून तिथले चौकशी विभाग आहे एसटी विभागाचा, तर योग्य प्रकारे असे प्रवाशांना उत्तर देत नसून सर्व एसटी महामंडळाच्या गाड्या गणेशोत्सवासाठी मुंबईमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि मुंबईकरांना आणण्यासाठी त्या एसट्या अजून प्रवासात अडकलेल्या आहेत. याचं कारण सांगून लोकांच्या प्रवासासाठी जो तो आपली वाट बघत असून याबाबत राज्य परिवहन महामंडळाने आणि स्थानिक आगार व्यवस्थापकांनी आणि वाहतूक नियंत्रक यांनी दक्षता घेऊन लवकरच ग्रामीण भागातील एसटीची सोय लवकरात लवकर चालू करावी अशी ग्रामस्थांकडून बोलली जात आहे. त्याप्रमाणे बसेसचे नियोजन आणि बसेसच्या फेऱ्या या योग्य रीतीने चालू राहाव्यात याबाबत प्रशासनाने राज्य परिवहन प्रशासनाने याची नोंद घ्यावी.